माझ्या मागे तुळजाभवानीचं मंदिर आहे, याचा अर्थ मी ऑफकोर्स तुळजापूरला आहे. पण माझ्याबरोबर एक पंढरपूरचा व्यक्ती ज्याला तुम्ही ऑलरेडी ओळखता, त्याचं नाव आहे संकेत. आणि दुसरा एक मित्र आहे आपला. प्लीज जरा तुझं इंट्रोडक्शन करून दे. तू फर्स्ट टाइम आलायस कॅमेऱ्यावरती. जय भवानी. माझं नाव सागर किशोर गंगणे. मी तुळजाभवानीचा पुजारी पण आहे. आणि हा लोकल असल्यामुळे आज आपल्याला दिवसभर फिरणार आहे आपल्याबरोबर. आणि याचा खास मित्र आहे संकेतचा, त्यामुळे तो घेऊन आलाय आणि तो आम्हाला दाखवणार आहे की इथे कुठे काय खायचं तुळजापूरला. आणि हे सगळं करणार होतो आम्ही, पण त्याआधी ऑफकोर्स जर आलो आहोत तर देवीचं दर्शन तर घेतलंच पाहिजे. सो चला जाऊन देवीचं दर्शन घेऊया. एकदम हिडन पहिलाच स्पॉट आणलाय ह्यांनी आणि हिडन स्पॉट वरती आणलंय आणि मंदिराच्या जवळ ऍक्च्युली अजून. हा दादा तुम्ही कुठे आणलंय? मंदिरचे शहाजीराजे महाद्वार जे आहे त्या महाद्वारच्या समोरल्या बाजूला मेन रोडची लाईन आहे. त्या रोडला आतमध्ये बोळामध्ये हॉटेल आहे, कुलकर्णी काकांचा हॉटेल. इथे स्पेशल यांचा दहीवडा आहे, ढोकळा आहे. अच्छा. आणि मसाला राईस आहे. मग आपण दहीवडा ट्राय करूया यांचा. आणि मला सांगा किती वर्ष बसणं असेल, तुम्हाला काय आयडिया आहे? एक 7-8 वर्ष झालं ह्यांनी हॉटेल चालू केलेलं आहे. अच्छा. आणि विशेष म्हणजे हे सर्व पदार्थ घरीच बनवतात. आपलं नाव सांगा. सुजित कुलकर्णी. आणि हे तुम्ही कधी काय काय चालू केलं? 7 वर्षापासून आपण चालू केलेले. 2019ला चालू केलं आपण. अच्छा. आणि काय स्पेशालिटी तुमची दहीवड्याची, मी खायच्या आधी सांगा जरा. दहीवड्याचा सॉफ्टनेस बघा तुम्ही. अच्छा, सॉफ्ट वड्याचा. मी आता आणि दह्याची क्वालिटी बघा. आणि दही कुठून येतं तुमचं? दही थोडं घरी लावतो आणि थोडं बाहेरचं विकत घेतो. अच्छा, एकदम मस्त थंडगार आहे. मी ट्राय करून बघतो. हो चालेल. दादा आलेले बाजूला आणि आता आपण ट्राय करूया यांचा दहीवडा. पहिला म्हणजे वड्याची साईज बघा, 2 तुम्हाला मिळणार मस्त असे. आणि आता आपण घेऊया. लगेच तुटला एक तर दहीवडा. त्याच्यात त्यांनी हे पण मस्त केलेलं आहे, सगळं कलर बिलर लागले ना वेगवेगळे. खूपच छान. म्हणजे क्वालिटी वाईज बघाल, जेव्हा हे तुटतंय ना एकदम सॉफ्ट तुटतंय, नो डाऊट. दही पण छान आहे एकदम, अजिबात असं आंबट दही नाहीये, घरी असलेलं दही आहे. मसाला पण टाकला, याचा पण चव छान लागते एकदम. सर्वात चांगली गोष्ट, दही खूपच होममेड दही आहे. म्हणजे हा जो स्पॉट आहे काही लोकलच पहिले येतात खायला, टुरिस्ट नाहीच आहेत. टुरिस्ट नाही, फक्त इथं जे लोकलचे आहेत, लोकलचे पुजारी असतील, आमचे व्यापारी बांधव असतील, हे सर्व इथे येऊन नाश्ता वगैरे करून जातात. हो, म्हणजे हा फर्स्ट टाइम ऍक्च्युअल हिडन स्पॉट आहे जो टुरिस्ट लोकांसाठी ओपन आम्ही करतो, दाखवायला की तुम्ही इथेही लगेच खायला येऊ शकता. आणि क्वालिटी खरंच बघाल ना एकदम, म्हणजे माझ्या घरात पण असेच दहीवडे बनतात. हे बिलकुल पण असे हॉटेलवाले वाटत नाहीये फील. ह्या एकदम घरगुती. मी तर परत परत खातोय ना, म्हणजे मी बोलता बोलता तू बघाल, तुम्ही शेअर पण नाही केला, मीच तो अख्खा खाऊन टाकलाय. थोडा सॉफ्ट आहे, चावायची गरजच नाही, जिभेनेच तो चावला जातो. जिभ असे वर केले की तो गायब होतो, एवढा तो सॉफ्ट आहे एकदम. माझ्याकडनं या गोष्टीला नक्कीच मिळतोय डबल थम्सअप. ह्यांच्याकडे टोटल 12 प्रकारच्या गोष्टी मिळतात, पण आपण सकाळी सकाळी सगळं 12 गोष्टी नाही खाऊ शकत, तर आपण हळूहळू खाऊया. त्याचा ढोकळा एक फेमस आहे. ढोकळा बघाल तर 30 रुपयामध्ये तुम्हाला एवढं सगळं, म्हणजे 1, 2, 3, 4 पीस प्रॉपर मिळणार आहेत. आणि आता हे बघ, दिसतंय सॉफ्ट. कढीपत्त्याचा जो अरोमा आहे, नंतर जी फोडणी दिली त्याला त्याचा जो अरोमा आहे, क्रेझी. हे 1 क्वालिटी ढोकळा आहे. विशेष म्हणजे ही घरी तयार केलेला, स्वतः काका हे पदार्थ तयार करते. हा जे कुठेही चव तुम्हाला कुठल्या तरी तुम्ही कुठल्या रेस्टॉरंटमध्ये गेलात किंवा कुठल्या तरी मोठ्या मिठाई शॉपमधून घेताय असा फीलच नाही आहे. लिटरली घरात बनलंय गोष्ट असा वाला फील आहे एकदम. आणि प्राइस एकदम स्वस्त आहे, 30 रुपयामध्ये तुम्हाला एवढ्या गोष्टी मिळत आहेत आणि क्वालिटी के साथ
म्हणजे चव पण याची उत्कृष्ट, म्हणजे जो म्हणतो कढीपत्ता जो पडलाय ना, हा म्हणजे जो ढोकळा आहे ना त्याचा सॉफ्टनेस, त्याची क्वालिटी, त्याची चव, कुठेही तो जास्त असा आंबवलेला जसं ते काय कुठे फील नाही. 30 रुपयासाठी हा ढोकळा खरंच माझ्याकडनं ह्याला पण मिळतोय डबल थम्सअप. म्हणजे हे ना लिटरली एवढे सुंदर आहेत ना, म्हणजे मी गोल्डन थम्सअप देत का नाहीत कारण मी अजून अजून याच्याहूनही सॉफ्ट खाल्लेत ढोकळे, पण हा जो ढोकळा आहे ना, या म्हणजे काय तुळजापूरला असा ढोकळा मिळणं हे अपेक्षितच नव्हतं मला, आणि ते इथे मिळतंय आणि ते पण एवढं घरगुती आणि एवढं सुंदर. त्यामुळे हे पैसा वसूल आयटम आहे, हे तुम्हाला 100% सांगतो. आता ही जी मी डिश मागवली ना, ह्याला काय म्हणतात? मसाला राईस. मसाला राईस. आणि मी बघितलं इथे मॅक्झिमम जे लोकल लोक होते ते सगळे सगळे बसून मसाला मसाला राईसच राईसच खात खात होते. त्यामुळे मला हे मागवणं हे भाग होतं. आणि ह्याचं किती रुपये ह्याची प्राइस आहे मसाला? 30 ही रुपये. 30 रुपयाची प्लेट आहे आणि बघूनच अशी वाटते ना की भरलेली एकदम, आणि वरतून हा जो कांदा पडला आहे ना, हा गेम चेंज करणार अशी मला फिलिंग आहे याची पूर्ण. आणि ही जी जागा पण आहे ना, तुम्हाला दिसते छोटी. का मध्ये छोटी आहे कारण लोक ना इकडनं पार्सल घेऊन जातात. म्हणजे दही वडे पण बघितले आपण ना, तर ते लोक कंटेनर मधनं घेऊन जातात आणि मग घरी जातात. ही एकदम हिडन लोकल जागा आहे मित्रांनो, ही टुरिस्टी प्लेस बिलकुल पण नाहीये. जी प्रत्येक गोष्ट मी जज करतोय ना इकडेपर्यंत, ते सांगतोय मी की मी ऑल ओव्हर महाराष्ट्राला कम्पेअर करतोय. पण जर तुम्ही तुळजापूर बद्दल बोलायला गेलात तर या सगळ्या गोष्टी तुळजापूरमध्ये गोल्डन थम्सअप आहेत तुळजापूरमध्ये. त्यामुळे मी ऍक्च्युली ना, मी तुळजापूर माझी कुलदेवता आहे, तुळजादेवी, आणि मी तर भरपूर वेळा आलोय. पण हा कधीच विचार नाही केला की इथे अशा गोष्टी खायला मिळतील. मेन म्हणजे पहिला तुम्हाला जो अरोमा येतो तो कांद्याचा अरोमा येतो. कांद्यामुळे ह्याला वेगळाच फ्लेवर येतो, वेगळाच फ्लेवर ना. राईसला. चला ट्राय करूया. मेन म्हणजे हा राईस बघा, भातुकली मधला राईस वाटतं, भातुकली मधला. एवढा छोटासा राईस आहे बघ ना, एकदम छोटासा राईस आहे, सॉफ्ट आहे, हलका आहे खायला पण, आणि कांद्याची चव अप्रतिम आहे. सकाळी सकाळी नाश्त्याला हा राईस एकदम परफेक्ट आहे, एकदम परफेक्ट आहे. लिटरली हे कुलकर्णी काकांच्या घरात बसूनच खाल्लं का वाटतंय. कुठेही मला याच्यामध्ये रेस्टॉरंट वाली फिलिंग झिरो आहे. आता मी सांगतो मी याला का देतोय, कारण मी अजूनपर्यंत सकाळी नाश्त्याला कधीच मसाले भात नाही खाल्लाय असा क्रंची कांदा. त्यामुळे 30 रुपयासाठी या मसाले भातला माझ्याकडनं मिळतो आहे फायनली गोल्डन थम्सअप. प्लीज या, पण इथे रिस्पेक्ट करा की हे लोक घरगुती करत आहे. त्यामुळे तुम्ही इथे येऊन हॉटेलची अपेक्षा ठेवू नका की आम्हाला बसायला भरपूर साऱ्या खुर्च्या पाहिजेत किंवा आम्हाला ऑर्डर पटकन आली पाहिजे किंवा ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत किंवा त्या गोष्टी झाल्या पाहिजेत. समजून घ्या, आपली माणसं आहेत. आत्ता कुठे 7 वर्ष चालू झालाय बिझनेस आपला, त्यांना इम्प्रुव्हमेंट मध्ये आहेत, अजून इम्प्रूव्ह होणार. ते सगळ्या गोष्टींना गोल्डन थम्सअप त्यांच्या मिळणार आहे, पण त्यांना आपल्या सगळ्यांची सपोर्टची गरज आहे आणि भाटुपाला पण तुझ्या सपोर्टची गरज आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपलं कुठे ओम स्वीट होम. ओम स्वीट होम. ओम स्वीट होम, क्या बात आहे. आतला माहोल बघशील ना तुला कळतं की सेट आहे, आणि दारातच मस्त जे बनतंय ते तळलं जातंय, त्यामुळे वास आणि जो अरोमा आहे तो सुगंध आहे. हो. जागेचं नाव आहे ओम स्वीट होम, पण या नावानं कोण झालं ओळखत नाही. सगळे नागाचं हॉटेल म्हणून झालं. नागाचं हॉटेल? नागाचं. नागा म्हणजे काय समजाय? नाग त्यांचं नाव आहे, नाव आहे त्यांचं, नावानुसार त्यांचं हॉटेल आहे. ओ, एक नंबर फेमस आहे. पाडून आवाज आला, एक नंबर फेमस आहे तुळजापूरचे. तुळजापूर फेमस आहे. नागनाथ एक नंबर फेमस आहे. आता 12 महिने खायला होतो. 12 महिने हातात इकडे, विचार करा. 12 महिने खायला होतो. 12 महिने अजून काय हवं? म्हणजे जन्मल्यापासून किती वर्ष जुनं आहे? फार जुनं आहे. आता हे यांची तिसरी पिढी पण ह्याच हॉटेल. अच्छा, तिसरी पिढी आहे. हा भाजीवडा. हा भाजीवडा आहे आणि भाजीवड्याची प्राइस आहे 20 रुपये. बकरीचा दाखवायला 20 रुपयाचं आहे. आणि त्याचं मेन तुम्ही बघाल ना की हे सांबार नाहीये, नाही, ते भाजी आहे. कसली भाजी आहे पण ही? हा बटाट्याची भाजी. कसली? बटाट्याची भाजी आहे. बटाट्याची भाजी. ओ, मग बटाट्याची भाजी मध्ये बटाट्याचा वडा, काय कॉम्बो आहे हे. असं कॉम्बो तर मी कधीच शहरांमध्ये ट्राय नाही केलंय. पहिली गोष्ट तुम्हाला जाणवते की याचं बाहेरचं कव्हर आहे ना, हे बघ,
वडायचं ते कसलं जाड आहे बघ. म्हणजे आपल्या मुंबईमध्ये साधारण किंवा पुण्यामध्ये साधारण असं पातळ कव्हर असतं, पण हे असं बेसनाचं जाड कव्हर आहे आणि भाजी पण एकदम एकदम स्मॅश केलेली भाजी आहे आतमध्ये. त्याच्याबरोबर ही चटणी ट्राय करा. म्हणजे कसं खायचं काय डायरेक्ट? चमच्यानं घ्या. हो, ही चटणी का गरजेची आहे माहितीये? बाय सायन्स आहे. हे खूप तिखट आहे, ओके, झणझणीत तिखट आहे. आणि तुम्ही ह्याचा एक घास खाल्लात की लगेच हे पण टाकायचं आहे, कारण हे आहे ना, हे फुल गोड आहे. दह्याची एकदम पातळ चटणी आहे, माइल्ड. तुम्हाला दह्याचं चव लागते, गोड आहे छान आणि पाणी आहे भरपूर आणि कोथिंबीर आणि मे इन अ वे ताक आहे, इन अ वे. हा, मसाला ताक. मसाला ताक आहे, पण अजून ताकाचं पातळ व्हर्जन आहे. आणि ह्याची पण चव एकदम कुर्मा भाजी सारखी आहे. आपण जे केटरिंग मध्ये कधी कधी मागवतो ना कुर्मा भाजी, त्याची ही चव असते, ही चव आहे एकदम. 20 वर्ष तो मागचा कस्टमरने रिव्ह्यू का दिला ते कळतंय. सर्वसामान्य लोकांना परवडणारी आणि सर्वसामान्य लोकांना आवडणारी चव आहे. हो हो एकदम तिखट. शेंगदाण्याचं कूट आहे ह्यात, मटकी पण लागते थोडीशी, आलं पण लागते बऱ्यापैकी. 20 रुपयामध्ये तुमचं पोट भरणार आहे 100%. तुम्ही जी अख्खी डिश खाल्ली तुमचं पोट भरणार आणि तुम्हाला तरतरी येणार आहे. 20 रुपयासाठी या चवीला आणि या प्रत्येक गोष्टीला माझ्याकडनं नक्कीच मिळतो आहे डबल थम्सअप. जरा तेलकट पण आहे ही गोष्ट, तर त्यामुळे मी याला डबल थम्सअप दिलाय. सो ओम स्वीट होम असल्यामुळे इकडे स्वीट्स खाणं हे इम्पॉर्टंट आहे. आणि ह्यांचं म्हणणं आहे की ह्यांचे गुलाबजाम ट्राय करा. गुलाबजामुन ट्राय. आणि ह्यांचे जे गुलाबजाम आहेत ना ते प्रॉपर देसी वाटत आहेत. म्हणजे त्यांचा जो गोल शेप पण आहे तो पण असा गावरान गोल शेप आहे, म्हणजे तो असा खडतर जमिनीत आलेला असा वाटतोय. त्यामुळे बघूया आपण ट्राय करून. आतपर्यंत दिसतं तुला पाक गेलेला आहे त्याचा पूर्ण. कॅरमलाइज गुलाबजाम आहे, कॅरमलाइज. हा एवढा परफेक्ट गोड आहे ना की तो कुठे पण तुम्हाला असा साखरेचा जास्त गोडपणा वाटत नाहीये. आणि हा खव्याचा गोडपणा आहे. आणि इव्हन गुलाबजाम पण जास्त सॉफ्ट नाहीये, म्हणजे असं आपण दहीवडा खाल्लेला बघ त्या दहीवड्यासारखाच आहे तो. पण जो पाक आहे ना, पाक, त्याचा गेम अख्खा पाकाचा आहे. अप्रतिम पाक आहे. आणि पाकाने जे त्या गुलाबजामाला पकडून ठेवलं ना मस्त, इनफॅक्ट गुलाबजामच्या पाकाला पकडून ठेवलंय ते धमाल आहे. थोडा गुलाबजामच्या आतमध्ये ते गोळा बनलाय त्या गोष्टीचा, पण चव चांगली आहे खूपच. म्हणजे मी सांगतो ना तुला की सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट गोल्डन थम्सअप आहेत. पण माझ्याकडनं मिळतो आहे डबल थम्सअप. आज डबल थम्सअप मला वाटतं हा एपिसोड डबल थम्सअप होणार आहे. मला ते अजून भरपूर खायचं म्हणून मी ते संपवत नाही, तर मी आरामात 2 खाल्ले असते. हो, एकदम घरगुती गुलाबजाम आहेत, एकदम घरगुती. सो जेव्हा आउटस्टँडिंग फूड मिळतं तेव्हा तुम्हाला आउटस्टँडिंग व्हावं लागतं. म्हणून आम्ही बाहेर स्टँडिंग करतो आहोत. आणि गरमत पण काय, महाराष्ट्रामध्ये एक मेजर प्रॉब्लेम जो चाललाय गावागावांमध्ये तो आहे लोड शेडिंग. आणि त्यामुळे जस्ट आतमध्ये अंधार झालेला आहे, पण बाहेर प्रकाश पडायला आम्ही आलेलो आहोत. कारण आमच्या हातात आता पेढा आहे. हा कुठला यांचा? खव्याचा पेढा. हा खव्याचा पेढा. आणि हा किती रुपये आपला यांचा? हा 400 रुपये किलो पेढा आहे. 400 रुपये किलो पेढा आहे. आपण ट्राय करूया. एक तर मला आवडतं काय ना, इकडचं जे पण टेक्स्चर किंवा जो पण शेप बघाल ना, तो एकदम तुम्हाला कळतंय की तो घरगुती आहे. अजिबात त्याला कमर्शियल वाला फील नाहीये की एकदम पॉलिश नाहीये किंवा एकदम गुड लुकिंग नाहीये. खरा कसा दिसला पाहिजे तसा दिसतोय तो. ट्राय करूया आपण अख्खा. खवा भाजून त्यात साखर मिक्स करून पेढा तयार केला जातो. त्यामुळे वेगळीच चव लागते त्याची एकदम. म्हणजे मी आतापर्यंत जेवढे खव्याचे लाडू खव्याचे पेढे खाल्ले, हा त्याच्यावर पूर्ण वेगळा आहे. वेगळा, पूर्ण वेगळा. मी नेव्हर इटन बिफोर. असं मला लिटरली वाटलं त्याच्यामध्ये वेलची टाकली की काय, कारण अशी वेळी चव आली मला मसाल्याची. रोज हा तयार केला जातो. रोज. मला वाटतं तुम्ही तुळजापूरला आलात तर यांचा हा खवा पेढा ट्राय केलाच पाहिजे तुम्हाला. कारण ह्याला माझ्याकडनं मी कधीच असं चव घेतली नाहीये. मिळतो आहे गोल्डन थम्सअप. मी जो उद्या आलो इथे तुळजापूरला तर मी हा पॅक करून पाव किलो नक्की घेऊन जाणार, कारण हा एवढा वर्थ इट आहे. तिकडे काय घेऊन येतो तुम्हाला, ओम स्वीट होमला यायचंय आणि तुम्हाला हा पेढा तर नक्की पार्सल पाव किलो होऊन जायचंय. कारण पेढा अप्रतिम आणि वेगळाच आहे. तुम्ही कमेंट करून सांगा की काय चव आहे, मला अजून समजत नाही. तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतं काय चव आहे. स्वतः बासुंदी आली यांची सर्वात शेवटला मला प्या आहे, कारण यांची अल्टिमेट आहे. टेक्स्चर बघ, म्हणजे यात काय आहे हे सगळं? हे बासुंदी, हे मावा आहे. मावाच म्हणजे माव्याची बर्फी याच्यात कुस्करून टाकली असं वाटतंय मला लिटरली. एवढं दूध आटवून बासुंदी केलेली, एवढं याच्यात दिसतंय सगळं. ते
सगळ्यात भारी आयटम. बाप बाप, अरे हे काय बासुंदी आहे. म्हणजे ह्याचं जे वरचं मलाई लागते ना, ती जी क्रिएट झाली आहे, हा क्रीमी क्रीमी, एक नंबर मलाई क्रिएट झाली आहे. आणि बासुंदुरी आहे ती, बासुंदुरी. आणि हा 40 रुपयाचा ग्लास हा मस्ट आहे, मस्ट. म्हणजे ही क्वांटिटी पण परफेक्ट क्वांटिटी आहे, एकदम परफेक्ट, अल्टिमेट आहे. या बासुंदीला माझ्याकडनं मिळतो आहे नक्कीच नक्कीच डबल गोल्डन थम्सअप, डबल गोल्डन थम्सअप. तुम्हाला येऊन बासुंदी ही ट्राय करायचीच आहे. करायचीच आहे. हो, म्हणजे तुळजापूरला आल्यावरती तुम्हाला जर इथे येऊन तुम्ही बासुंदी नाही ट्राय केली, तुम्हाला प्रसादच नाही मिळालाय. हो, हा प्रसाद आहे. प्रसाद आहे. बरं, आता तुम्हाला कळलं का भाजी वड्यातली भाजी तिखट का होती? पहिलं तिखट खाल्ल्यानंतर हे गोड तुम्हाला खावंच खावंच लागणार. कारण खावंच लागणार. आणि नावच आहे. खाल्ल्यानंतर तुम्ही फॅनच Home sweet होणार home. बासुंदी. नावच आहे होम स्वीट होम, होम स्वीट होम. त्यामुळे तुम्हाला क्रेझी बासुंदी आहे. सो तुम्ही भाटुबा बघता, हो मस्त. कसं वाटतं कायम, तुम्हाला? अगदी छान. US मध्ये तर आम्हाला तेच होतं बघण्यासारखं. अच्छा तुम्ही US US वरून? मधून नाही, माझी मुलगी असते तिथं आम्ही होतो. अच्छा. आणि तिथं आपले ब्लॉग बघायचं आम्ही. आणि तिथं तुमचे पदार्थ कुठं कुठे छान छान मिळतात टुरिस्ट मध्ये, हा. आम्हाला शोधायची गरज नाही. होम स्वीट होम. मागे खतरनाक पाऊस पडतोय, आम्ही कशा बाईकवरनं बसून इथपर्यंत आलो. पावसाचं वातावरण आहे, वडापाव खायचं वातावरण झालेलं आहे. मस्त गरम गरम वडापाव, मिरची. वडापाव मिळणार इथे. टेक्स्चर जे हा. आहे वडापाव नाही, जो आपला पाव असतो हा. त्या पावामध्ये बटाट्याची भाजी घातली जाते हा. आणि मग ते बेसन पिठामध्ये तळलं जातं. पाव वडा. पाव वडा. पाव वडा. चला, आय एम एक्साइटेड. बघूया काय मिळतं आतमध्ये. आलेला आहे पाव वडाची प्राइस काय आपली इकडे? 20 रुपये. 20 रुपयाचा आपण. आणि अजून एक माणूस आहे आपल्यावर आज, गजा म्हणून. म्हणजे तुळजापूरमध्ये तुम्ही कोणाला पण विचारलं की गजा कुठला गजा, चौकातला गजा, तर तुम्हाला सगळे ह्याचंच नाव सांगणार, ह्याच्याकडे घेऊन येणार. हा फेमस आहे की हा मुलगा काय बसल्या बसल्या 21 चपात्या खातो. रोट्या 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 मैद्याच्या 21 रोट्या. मैद्याच्या रोट्या खातो हा बसल्या बसल्या. विचार करा. तुला आवडतो? ट्राय केला तू इकडे? अरे वा, चला आपण ट्राय करूया. युजली ना हा जो आयटम आहे हा मला नाही आवडत, कारण मी नाशिकला खूप वेळा ट्राय केला आणि मला तो कधीच जमला नाही. पण आता बघूया, कारण इथे मला ना, मी काय वेगळी गोष्ट बघतोय ना, की ते गरम मसाला टाकलाय. गरम मसाला टाकलाय आणि साईज पण लहान आहे. साईज पण लहान आहे, नाशिकच्या ह्याची मोठी साईज असते थोडी, एकदम मोठी असते साईज. हा. भाटुबाची पार्टी बसलेली आहे ट्राय करायला, कसा लागतोय बघूया. मसाल्याने गेमच चेंज केलाय ना. काय किती डिफरन्स आहे. मी नाशिकला खाल्लाय त्याच्यावर खूप डिफरंट आहे. खूप कुरकुरीत आहे, खूप कुरकुरीत आहे. आणि सांगतो का, हा जो मसाला पडलाय ना, मसाला, या मसाल्याने त्याला मॅजिक मसाला करून टाकलाय. आणि हा गरम मसाला घरगुती आहे, त्यामुळे चव अशी लागते. हा, आयत्या मसाल्याची चव नाही लागत अशी. म्हणजे तो जर मॅगी मसाला असतो ना, मॅगी मसाला, तो तर झक मारतोय काहीच नाही. मसाला. हा, साध्या मॅगी मध्ये हा मसाला टाकून जर खाल्ला, अरे तर मॅगी देसी मॅगी होईल. देसी मॅगीला मॅगी, मिशा हा. मिशा फुटतील तशा पिळणाऱ्या. हा, थोडा बाप आहे. हे बघ, या पाववड्यामध्ये ना, ही जी लाल असते, लाल, ही लाल बटाट्याची भाजी आहे. युजली पिवळी असते हळदीची, ही जरा लाल मसाल्याची आहे. बाकी वडा पण एकदम प्रॉपर फ्राईड आहे, फ्राईड आहे. त्यामुळे एक वेगळी मजा आहे. या गोष्टीला माझ्याकडनं खरंच मिळतो आहे डबल थम्सअप. डबल थम्सअप, 2 असं थम्सअप, असं कर. डबल थम्सअप. म्हणजे तुला कुठला आवडतं दुकानपैकी आयटम? पापड. त्या पापडामध्ये काय आवडतं खास? चटणी त्याच्यामध्ये फेमस आहे, कांदा, सॉस, पापड. बाप सगळं एकूण एक. तर हा जो पापड आहे ना, खालून बघ, खालून, हा पापड म्हणजे पुरी आहे. पुरी म्हणजे जी आपण शेवपुरीची पुरी असते ना, ती अख्खी मोठी शेवपुरीची पुरी आहे. बरोबर आहे. म्हणजे ही अख्खा एक मोठा शेवपुरा आहे. पुरा आहे. तुमची जी चाटची जी इच्छा असते ती पुरा करणार. 100%. अप्रतिम पुरी आहे. इतका पाऊस पडतोय बाहेर, तरी सुद्धा पुरी कडक आहे. पुरी कडक आहे आणि पुरी कडकच आहे चवीला पण. वरून शेंगदाण्याची चटणी टाकलेली आहे.
सॉस शेव बेसिक पण खतरनाक चव. दही पण एकदम छान, कांदा बिंदा टाकलेला एकदम मस्त, एकदम बेसिक 15 रुपयाची गोष्ट आहे, पण तुम्ही खात जाल. प्रत्येक गोष्टीची चव लागते, नुसतं म्हणजे दहीची नाही, कांद्याची नाही, प्रत्येक जितके आयटम आहेत त्यात सगळ्याची चव लागते आपल्याला. म्हणजे ह्याची गोष्ट आहे ना की मी इथे आलो तर एकदा येऊन मी ट्राय करीन नक्की परत. काय म्हणता, कुठला थम्सअप देऊ तुम्ही सांगा, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही जर हा पापड अगोदर कधी ट्राय केला नसेल तर हा नक्कीच गोल्डन थम्सअप आहे, आणि तुम्ही जर अगोदर ट्राय केला असेल तर हा 100% डबल थम्सअप आहे. 15 रुपये आणि 15 रुपयासाठी. हा, मी खरंच सांगतो, मी हे असा आयटम आधी नाही खाल्लाय. मी मसाला पापड भरपूर खाल्लाय, पण मसाला पुरीवाला पापड कधीच नाही जो खाल्ला. पूर्ण पुरीने भरलेला पापड, म्हणजे शेवपुरीची पुरी अख्खी विचार करा, हो, आणि त्याच्यावरती ती मोठी तुम्हाला त्यांनी शेव घालून, आणि अख्खी युनिक आयटम आहे. आणि एस आय म्हणाले माझ्याकडनं 15 रुपयासाठी या गोष्टीला मिळतो आहे गोल्डन थम्सअप. गोल्डन एकच गोल्डन थम्सअप. नाईस, युनिक आयटम चालले तुळजापूरचे, त्यामुळे आता धमाल आहे. आता बघूया पुढे काय होणार आहे. भयानक पाऊस आणि छोटा छत्री. आणलेला आहात तुम्ही मला कुठे? आता आपण आलोय स्वामी समर्थ इडलीगृह. स्वामी समर्थ इडलीगृह. स्वामी समर्थ इडलीगृह तुळजापुरातलं अत्यंत लोकांचं आवडीचं ठिकाण आहे, आणि इथे मोठी मोठी लोक येऊन पण गेली आहेत. खूप प्रचंड लोकांनी, मुख्यमंत्र्यांना, माजी मुख्यमंत्र्यांना सगळ्यांनी नाश्ता, पवार साहेब स्वतः खुद्द येऊन गेले. उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्यांनी केले. अरे बापरे, एवढं सगळं आहे. आणि त्यांची आवडती इडली आहे. आणि इथे फक्त इडली आणि वडाच मिळतो. इडली वडा, दुसरं काही सुद्धा मिळत नाही. काहीच नाही. आणि तू पण खातो इथे. काय पहिले ट्राय करूया, मेदू वडा की इडली? तर बोला पहिले इडली ट्राय करूया. इडली एकदम नॉर्मल जशी मिळते आपल्याला, पण छान सॉफ्ट पण आहे, जास्त कडक नाही आहे. घे, तू पण घे ना भाई. अरे घे रे. तो बोलतो मी फक्त हे खात नाही, मी मला मटन काही एक खाऊन माझं पोट भरू नका. युजली ही चटणी कधी तिखट नसते, तिखट चटणी प्रॉपर मिरची पडलेली ठेचा आहे, प्रॉपर ठेचा आहे. तुमचं पूर्ण नाव सांगा ना. अनंता सुतार. आणि तुमचंच आहे इडली? हो, माझंच इडली. सोलापूरला मी एक ठिकाणी कामाला होतो सुरुवात. अच्छा. 12-14 वर्ष सोलापूर इडलीगृह म्हणून 72 ते 84 तिथं मी कामाला होतो. सोलापूर इडली हाऊस म्हणून. सोलापूर इडलीगृह टिळक चौकात होतं. बंद झालं की आहे, चालू आहे? ते आता बंद झालं. त्याच मालकाचं इथे एसटी स्टँड समोर आहे. ही जी जागा आहे ती मी असं ऐकलं 12:30ला बंद होते. 12:30ला बंद होते. परत चालू होते की नाही? दुसऱ्या दिवशी, डायरेक्ट दुसऱ्या दिवशी. म्हणजे सकाळी चालू होते होणार 7 वाजता सकाळी 7 ते 12:30 मध्ये तुम्हाला यायचंय. जर तुम्ही तुळजापूरला पोहोचला असाल त्या वेळेमध्ये तर तुम्ही इकडे यायचं आणि इडली ट्राय करायला यायचंय. मी पण बघतोय, चटणी तर अप्रतिम आहे. हो, पण असं काय इथे काय आवडतं तिखट खातात लोक? ग्रामीण भागातल्या लोकांना तिकडच आवडतं खायला. गोड खाऊन सपक खाऊन उपयोग काय? खायचं तर तिखट खायचं. तिखटच खायचं. सांबार ट्राय करूया. अप्रतिम सांबार आहे. अप्रतिम सांबार. म्हणजे हा ना असं साऊथ इंडियन वाटत आहे अजिबात नाही. हा प्रॉपर महाराष्ट्रीयन सांबार वाटतोय. म्हणून तर म्हणलं ना, मराठवाड्याची चव आहे या पूर्ण इडली सांबार. हा, म्हणजे ही चटणी पण कुठे मला साऊथ इंडियन टाईप चटणी वाटत. अशी मी मुंबईमध्ये मी मद्रास कॅफे आणि रामाश्रयला खाल्ल्यामुळे मला ती चव माहिती आहे पहिली. बरोबर. पण त्याचा आणि ह्याचा काहीच संबंध नाही. काहीच नाही. मूग डाळ, तूर डाळ हे तर शिजवून आम्ही त्याच्यात भाज्या वगैरे वापरतो, पण पुन्हा मसाला जो करतो तो आम्ही स्वतः करतो. तीळ, मेथी पण याच्यामध्ये की या सांबारला, म्हणजे मी नुसतं या सांबारला देतोय गोल्डन थम्सअप. एवढा अप्रतिम सांबार आहे हा. युजली लोक त्यातली ज्या ऐवज आहे त्यातला, मग भाज्या असतील, कुठल्या भोपळा असेल, ती खात नाहीत लोक. पण ह्या सांबार मधला आवर्जून खाऊ वाटायला लागलाय. अरे म्हणजे मी तर सांगतो का तुम्हाला, मी हा सांबार मी तुम्हाला दिसेलच. संपून गेला सांबार. बादलीभर सांबार मी पिऊ शकतो. आणि हा सांबार तुमचा अनलिमिटेड आहे की लिमिटेड आहे? अनलिमिटेड आहे. म्हणजे मी जर इथे आलो तर मी सांबार याच्यात घेईन. याच्यात मी सांबार घेईन. मला वाटतं त्यांचा उडीद वडा म्हणजेच आपला मेदू वडा ट्राय करूया. थंडगार झालाय. ओके, मी एकदा खूप लेट आलोय, पण थंडगार असून पण अप्रतिम त्याची जी चव आहे ती अप्रतिम चव आहे. युजली मेदू वडा ना, म्हणजे उडीद वडा थंड खायला कंटाळा येतो, खाऊच वाटत नाही थंड. हे उडीद डाळ भिजवतो, त्याच्यात आपलं खोबरं, मिरच्याचे तुकडे, मीठ वगैरे टाकून तेल हे रिफाइंड
रिफाईन तेल वापरतात. अरे वा. त्यामुळे त्याला चव पण जी पकडली आहे ना ती एकदम टेस्टी आहे. म्हणजे हा मेदूवडा आणि सांबार म्हणजे जरी ह्याचं नाव इडलीसाठी फेमस आहे पण मी ते मेदूवडा आणि सांबार खायला येईल. अल्पा आय मिस यू. कारण मला माहिती तू सांबारवाली प्रिय व्यक्ती आहेस, की सांबार प्रिय व्यक्ती आहेस तू, आणि तुला हा खूप आवडणार. आणि हा अमेझिंग सांबार आहे, अमेझिंग. गरम गरम तर काय लागतोय. जरा सांबार स्वतःला असं सांबार आहे. प्रॉपर डिशला विथ 50 रुपयाचं तुम्हाला जर मिळतं एवढं खायला, त्याला माझ्याकडे नक्कीच डबल थम्सअप आहे. बट या सांबाराला, हा सांबार क्रेझी सांबार आहे, क्रेझी सांबार. संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळ झाली की एक गोष्ट आवर्जून आपण खातो, ती आहे चाट. तुला कुठे आणलंय तर मला? आता सोलापूरच्या माणसाने मुंबईच्या माणसाला तुळजापूरमध्ये सोलापुरी भेळ खाण्यासाठी आणले. याची आपल्याला खूप जणांनी रेकमेंडेशन केलेलं आहे ही भेळ. आपण एकदा खाऊन बघूयात. आणि 1982 पासून बहुतेक चालू झालंय. Yes. त्यामुळे जेव्हा अशी कुठली जुनी गोष्ट असते मला ऑलवेज असं वाटतं की काहीतरी चांगलं मिळेल. 100% मिळेल. आय एम होपफुल. सो लेट्स सी. तर दादा आम्ही खास मुंबईवरनं आलोय आज खायला आणि मला दादांनी घेऊन आले तुमच्याकडे. सोलापुरी भेळ म्हणजे काय आयटम आहे हा? सोलापुरी भेळची जी चटणी आहे ना, स्पेशल चटणी असते. त्याच्यामध्ये कारळा असतं, तीळ असतं, जवस असतं. अच्छा. आणि चटणी एकदम खायला बेस्ट असते. एकदम best. त्यामुळे भेळ खाण्यात एक वेगळेपणाच आहे. आणि 1982 ला चालू झाली ही जागा? हो, यस. बरं पहिले तुझं नाव सांगा ना एकदा. माझं नाव तुकाराम अशोक यादव आहे. आणि तुमचंच आहे हो, स्टॉल? यस, माझंच. मी स्वतः प्रोप्रायटर मावला. आणि मग 1982 पासून कोण करतं? माझे पप्पा पहिल्यांदा करत होते. पहिलं सोलापूरला नमस्कार दादा. 1980 ला त्यांनी सोलापूरला बागेपिशी लावत होते, केला बागेपिशी. हो. मग फर्स्ट तुळजापूरमध्ये 1982 ला इथं चालू केलं. अच्छा. तेव्हापासून इथं चालूच. अरे वा. आणि काय स्पेशालिटी आहे तुमच्याकडे? स्पेशल माझ्याकडे पाणीपुरी आहे, आपलं कचोरी आहे, भेळ आहे, दहीपुरी आहे. सगळे स्पेशल आयटम. मी पहिलं काय ट्राय करू? तुम्ही पाणीपुरी खाऊन बघा. पाणीपुरी ट्राय करू. बेस्ट गोष्ट माहिती आहे काय आहे? डायरेक्ट हातात मी आली पाणीपुरी. म्हणजे उभं राहून एक एक खायची गरजच नाही. आणि त्यांना एवढा कॉन्फिडन्स आहे, त्यांच्या पुऱ्या एवढ्या बाप पुऱ्या असणार आहेत की पाणी अजिबात पडत नाही खाली. चला घेऊया आपण एक एक. थंडगार आहे. गोल्डन थम्सअप. प्रत्येक बाईट मध्ये वेगळी टेस्ट लागते. मला क्षणाचाही विचार करावा लागला. मी प्राइस पण विचारली नाही किती प्राइस आहे, पण जे पाणी आहे पुरीच्या क्रंचीनेस मुळे अजून ती चांगली लागायला लागली पाणीपुरी. म्हणजे मित्रांनो ही बाप पाणीपुरी आहे. पाण्यामध्ये मेन घटक जो आहे तो पुदिनाच असतो. पुदिना. हा. आणि दुसरं आलं असतं. आलं आहे ना? आलं एकदम बेस्ट. कारण आलं जे लागलं मला पहिलंच एकदम खचकन. टेस्टी. आणि पाणी लिव्हर साठी एक नंबर पाणी आहे आपल्या. हो. लिव्हर डिटॉक्स पण होतं या पाण्यात. नुसतं तिखट नाहीये तर तिखट पण आहे, गोड पण आहे. खाताना तिखट लागती, संपल्यानंतर गोड लागते. तिखटपणा जाणवत नाही त्याचा. आणि पुरी बाई, ही पुरी खतरनाक पुरी आहे. होममेड पुरी आहे ती. होममेड पुरी आहे. हो, लगेच कळतं ना. होममेड पुरी आहे ती. विचारूया. हे नेक्स्ट लेवल पाणीपुरी आहे. आपला प्युअर गहूचा आटा असतो ना, त्याच्यापासून बनवले जाते. त्याच्यामुळे खायला एकदम टेस्टी लागते. आणि म्हणते पाणी पण धरून ठेवतो इतक्या वेळ. एक नंबर. आणि पाणीपुरी ज्यावेळेस आपण देतो ना त्यावेळेस ते लवकर फुटत नाही. पाणी धरून ठेवतं. ते दुसऱ्या जे रेडीमेड पुऱ्या असतात ना, असं घेतलं पाणी भरलं की ते लगेच मऊ पडते पुरी. एक पुरी खाल्ली तर अजून एक खाऊ वाटतं. कुरकुरीत पुरी. इतका पाऊस पडतोय बाहेर तरी सुद्धा क्रंचीनेस तितकाच आहे. मस्त. आमचा मुंबईचा माणूस सोलापूरची पाणीपुरी संपवून टाकाल. मी खातो एक पाणीपुरी.
बाप म्हणजे बाबा 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 हे बघ पाणी घेतलेलं आहे मी. तो माहिती त्याशी पुण्याच्या एपिसोडमध्ये चारुलने स्पेशली मागून दादा मला माझ्या पाणीपुरीमध्ये शेव आणि कांदा हवा. त्यांना सांगायला लागत नाही ते, हे तुळजापूर आहे, त्यांना माहिती आहे ते असलंच पाहिजे पाणीपुरीमध्ये. ओहो ओहो. जर तुम्हाला कुठली मुलगी पटवायची असेल जिला पाणीपुरी खूप आवडते, तुम्ही तिला बोला की चल ना आपण तुळजापूरला जाऊया देवीच्या दर्शनाला, तिला घेऊन या इथे दर्शनाला आणि बाई नंतर तिला पाणीपुरी खायला घाला. आधी पाणीपुरी खाऊ घाला मग देवीच्या दर्शन. मग जोडपानेच बाहेर आला. काय म्हणजे नेक्स्ट म्हणजे शब्दच नाहीये. म्हणजे डबल गोल्डन थम्सअप. आम्ही चेंज करतो माझं रेटिंग. दिस इज डबल गोल्डन थम्सअप. खूप बाप. दादा नेक्स्ट काय देता खायला आम्हाला? कचोरी भेळ बेस्ट आहे. भाई म्हणजे जेव्हा ना चांगलं काही खायला मिळतं ना तेव्हा सगळं सुंदर होऊन जातं. सगळं सुंदर. म्हणजे आता मी बघायला ना तर मस्त एकदम गोल्डन स्काय झालंय. त्या गोल्डन स्काय मध्ये मला रेनबो दिसतोय आणि आता माझ्या हातात हे काहीतरी खतरनाक गोल्डन गोष्ट आहे. रेनबो काय दिसतोय सांगतो तुम्हाला. मगाशी तुम्ही म्हणला एखादी मुलगी पटवायची असली तर इथं तिला आणायचं. मग प्रेमाची भावना मनातून निर्माण झाली की ती रेनबो दिसते. अरे अरे आता आपल्या तिघांना का दिसला अगोदर? बघा ना, यांनी पण खाल्ली, तुम्ही खाल्ली, मी खाल्ली, मग आपल्याला दिसला ना प्रेमाची भावना निर्माण झाली. चला आता आपण प्रेमाने हेच खाऊया. बघाल तर पहिल्याच्या ती बुंदी मस्त टाकलेली त्यांनी, एकदम छोटी छोटी शेंगदाणे आहेत, शेव आहे. यामध्ये तुम्हाला एकच चव लागते. मग पाणीपुरी कसं तुम्हाला डिफरंट डिफरंट चव लागल्या ना, एकच चव लागते. एकच चव लागते आणि चव पण डिफाईन नाही होत. काय काय चव आहे तुम्हाला कळतंय काय? तुम्हाला क्रंचीनेस लागतोय पण तो कुरमुऱ्यांचा नाहीये. जे कुरमुरे आहेत ना ते कुरमुरे पूर्ण नरम पडले. क्रंचीनेस आहे तो कचोरीचा आहे. मी बिहारवाले भैया गाडीला होते, त्या भेळशी जरा थोडस कम्पेअर होतंय. मी ती खाल्ली नाही कधी. सिमिलर होते. मी खाल्ली खूप खाल्ली ते भेळ. हो म्हणून सांग रेग्युलर भेळ नाहीये बिलकुल. पण तुम्ही ट्राय करा, तुम्ही कमेंट करून सांगा. मग खरंच चव चांगली आहे, म्हणजे क्वालिटी चांगली आहे फूडची. कुठेतरी आम्ही कन्फ्युज होत की तुम्हाला रेकमेंड करायची की नाही करायची, की तुम्ही ही वर्थ इट आहे की नाही. प्राइस 30 रुपयाची आहे ही, त्यासाठी मला देतो थम्सअप. दादा आपण जी कचोरी खाल्ली, कचोरी भेळ, त्याची काय चव आहे? मला चव नाही कळली त्याची अजूनपर्यंत. चव अशी आहे की त्या कचोरीची जी आपण दुसऱ्याकडे कचोऱ्या बघतो ना, पूर्ण ते राजस्थानी लोकांच्या कचोऱ्या वेगळ्या असतात. तुमची कचोरी पूर्ण मैद्याची असते. ह्याच्यामध्ये जरा रवा वापरला जातो. आणि उघडू का मी? खाऊन बघा तुम्ही. असं नुसती जरी खाल्ली तरी एकदम खायला बेस्ट लागते. तुमची कचोरी एकदम छान आहे. कचोरी एकदम क्रंची आहे. पण ते काय झालं, कुरमुरे आणि तुम्ही सॉस टाकला त्याच्यामध्ये, चटणी टाकला ना, ते एकदम असं मऊ झालं एकदम. कुरमुरे घेतात ना, चटणी एकदम सुकून घेतात. पण आणि ही आपली चटणी कसली आहे? ह्याच्यामध्ये चटणी सुकून घेतल्यामुळे खाताना त्याची टेस्ट वेगळी लागते. दहीपुरी आणि काय आपल्याकडे काय काय आहे? दहीपुरी आहे, चटणीपुरी आहे, परत चमन भेळ आहे. चमन भेळ काय? चमन भेळ मध्ये चुरमुरे नसतात, मका, बुंदी, शेव. मला एक चमन भेळ द्या मला. हा एक शेवटची पण चमन भेळ काय? किती रुपये चमन भेळ? 40 रुपये. 40 रुपये चमन भेळ. 20, 30, 40 पोचलेलो आपण. एक आहे चमन, एक आहे उजडा चमन. तेच मी म्हणणार. तुमच्या दिसलं ते, मनात दिसला मला म्हणून बोलून टाकलं. तर ही आहे चमन भेळ. बाई चमन म्हणजे काय प्रकार? मी कधी ट्राय नाही केलाय. याच्यामध्ये कुरमुरे नसतात. ही यांची मेन ओळख आहे, सोलापूरची जी चटणी आहे. तर ती मला ट्राय करूया. उजडा तर आमचा A1 आहे. आता चमन A1 आहे का नाही? चटणी वेगळी आहे एकदम. फुल टाइमपास भेळ आहे. मेन आधी ती चटणी आहे ना, ती तिखट नाही आहे ना, ती जास्त आंबट आहे ना, ती जास्त गोड आहे. व्यवस्थित बॅलन्स, एकदम सटल. म्हणजे इन अ वे तुम्ही बॅड वेने घेऊ नका, वरण सारखे आहे. बरोबर. इट्स लाईक अ वरण. चांगली चमन भेळ.
कारण चमन भेग काही वेगळे आहे. थम्सअप अजून काही ठिकाणं बाकी आहेत, संपला नाही एपिसोड, त्यामुळे एपिसोड स्किप पण करू नका, शेवटपर्यंत बघा. आणि आतापर्यंत जसं मी पाणीपुरीला हाईप केलंय, आम्हाला पण हाईप करा. तुम्ही चांगलं करताय हाईप, आतापर्यंत बाप हाईप करताय, आपला ऑडियन्स खतरनाक करतोय. आता हाईप म्हणजे काय नवीनच शब्द कुठला अरे काढता सांगतो तुम्ही? तुम्हाला एक बघा काय आहे ना, आपल्याला जायचं युट्यूबवर, इथं कमेंट दिसतंय त्याच्या बाजूला तुम्हाला दिसणार हाईप, हा. नाहीतर इथे नसेल तर तुम्हाला ते दिसणार थँक्सच्या बाजूला. बर हाईप झालं ना बाई 50,000. आता 50,000 तुळजापूरच्या व्हिडिओ नंतर 1,00,000 हाईप होणार मग. अरे क्या बात आहे, मस्त 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 झालंच पाहिजे. चला आता आपण नेक्स्ट स्पॉटला जाऊ. सो आता मला घेऊन आले ते चौगुले बंधूला, आणि त्यातला एक बंधू मला वाटतं आपल्याकडे आहेत. जरा तुमचं नाव सांगा. उत्कर्ष डोंगरे. उत्कर्ष डोंगरे. दादा हे 1969 पासून आहे वडापाव. आमच्या आजोबांनी चालू केलेलं आहे. अच्छा. 1969 मध्ये छोटंसं हॉटेल होतं, त्यानंतर त्या आम्ही एवढी मोठी संकल्पना आता उभा आहे आणि एक आमच्या अख्ख्या जिल्ह्यामध्ये फेमस आहे. फेमस आहे एकदम. आणि ना मला मजा काय वाटली की तुम्ही काय ती जी जुनी गाडी असणार तीच आत टाकून दिली. हो, ते आमची जुनी गाडी होती म्हणून ती आम्ही ती निशाणी ठेवली. काय मस्त आयडिया आहे दादा. आणि मी बघतोय की तो आचार्य एकदम व्यवस्थित करतात. किती वर्षापासून काम करतायत? ते आमच्या आजोबा जेव्हापासून हॉटेल चालू केलं का, ते तेव्हा लहान होते, 10-12 वर्षाचे. आतापर्यंत ते त्याच्या नातू परतून झाले त्याला, तेव्हापासून ते आमच्याकडे त्याला जीव लागला ना, ते आम्हाला सोडून कुठं जातच नाही. दादा किती वाजता कामाला आहेत? 30 वर्ष झालं. 30 वर्ष झाली. तुम्ही किती वाजता कामाला तिथे? 25 वर्ष झाले. 25 वर्ष झाली. आणि कसं वाटतं तुम्हाला ते काम करून? काय वाटत, घर जेवण वाटतंय. घरच्या काय वाटतं? बघ ना, ही जी फिलिंग आहे ना यार, ही फिलिंग आपल्या म्हणजे ह्या लोकांनी जी जपलंय ना, या लोकांना, तेच तुमचं मेन काय म्हणतात ना क्रेडिट आहे की लोकांनी जपलंय तुम्ही. क्या बात आहे. चला आपण ट्राय करूया. बोलता बोलता कट भजी उर्फ डिस्को भजी आपल्याकडे आलेली आहे. मसाला मस्त लागलेला आहे. तुम्ही घेतले एक पूर्ण बेसनचं त्याला कोटिंग आहे, आणि आतमध्ये एक छोटीशी तो मिरची दिसते. एकदम पॉपकॉर्न आयटम आहे. हो, मिरचीला चव आहे त्या. काय बात आहे. साईडचे लोक आहेत हा. 3,000-4,000 रुपयाचे एकदम भरणी भरून घेऊन जातात. हा. हो. 2,000-3,000 रुपये ह्याला एक महिना काय नव्हतं त्याला. हे बाकरवडी सारखं होतं. ह्याला काहीच नाही, खराबच होत नाही बिलकुल आयटम. गमत बघायला ना. आणि क्वालिटी कसं माहिती का आपली, आपण समजा एक ब्रँड आहे बेसनचा, हा. तो ब्रँड मिळतो 4,000 रुपयाला 30 किलो. तर आपण काय म्हणतो, आपल्या 4,500-5,000 वाला द्या. जे हाय फाय होतं मिरची साधारण मिळते, मिरची 50 रुपये किलो, आपण 60-70 रुपयाला किलो घेतो. ही गावरान मिरची. गावरान मिरची का तिखट आहे? मस्त तिखट आहे गावरान मिरची, छोटीशी आहे. आणि आपण क्वालिटीमध्ये चॅलेंज नाही करत. बटाटा कांदा आता साधारण 20 रुपये किलो, आपण मोठा 35-30 वाला कांदा वापरतो. म्हणजे पटपट काम होतं, गिरायकाला समाधान वाटलं पाहिजे. मिळकत कमी झाली तरी चालेल, पण गिरायक खुश झालं पाहिजे. हे आपले जे आजोबांचं म्हणणं वेगळं. क्या बात आहे, कल्चर आहे याच्यामध्ये. 4 आजोबांपासून तो माणूस त्यांनी जपलाय. हा. आपण ही माणसं, ग्रामीण भागातली माणसं इतकं माणुसकीला किंमत देतात, हे आपण भाटुपाच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना खरंय, अगदी खरंय. ते अनुभवण्यासाठी तुम्हाला सगळ्यांनी ते यावंच लागेल तुम्हाला. म्हणून तर आता मला लोक विचारतात की तू सगळीकडे जाऊन काय वडापाव खातो, काय मिसळ खातो, काय गोष्टी खातो, पण इट इज नॉट अबाउट मिसळ वडापाव. ते कोण बनवतंय आणि त्या बनवण्याच्या मागचा त्यांचा हेतू काय आहे, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि महाराष्ट्रामध्ये हीच तर धमाल आहे ना की लोक खूप गोड आहेत, कोणाचं जेवण पण मस्त लागतं. 100%. दादा मी आता सोलापूरला खाल्ली डिस्को भजी ना, ती उभी चिरतात, तुम्ही आडवी केली, तो उभी का गाडी आडवी फरक काय असतो? आडवी आणि उभी मध्ये फरक आहे. उभी भजी आहे ती आपली मोठी भजी आहे. तर बारीक स्लाइस केले की ते तुटत नाही, मिरची त्याला चिटकून बसते आणि कडक होतात. उभं केलं की मिरची बाजूला आणि बेसन बाजूला होतं. अच्छा. त्यामुळे ते टेस्ट नाही लागत. जमाल धमाल. या गोष्टीला माझ्याकडनं मिळतो आहे गोल्डन चॉकलेट. ही जी भजी आहे ना, ही भजी यांचं म्हणणं जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला 4 तासात येऊन सांगावं लागेल. 2 ते 3 तासात. 2 दिवसात सांगावं लागेल. ऑर्डर द्या, देवीचं दर्शन घेऊन या, आणि मग आल्यावरती इकडनं पार्सल घेऊन घरी जा. आता हे यांचं आलंय हे मिरची भजी. चला आपण ट्राय करूया. एक तर दिसतंय गरमागरम आलंय एकदम. घ्या तुम्ही पण. अख्खी मिरची आतमध्ये. म्हणजे त्याला एवढं बेसन का लावलंय ना, तो तिखटपणा कमी करायला. याचं बेसन त्याचं बेसन पूर्ण वेगळं आहे. आणि या बेसनाची क्वालिटी पण एकदम बेस्ट. एकदम बेस्ट क्वालिटी आहे बेसन. बेस्ट क्वालिटी. भारी बेसन नाही कुठे. लास्ट बेसन आहे, त्याच्या ब्रँडच नाही. त्याच्या पुढे बेसनच नाही. त्यामुळे पेक्षा भारी ऑइल सेवर बेसन. अच्छा. आणि तेल कुठं वापरतात? कारण लोकांना प्रश्न तो असतो. आपण रुची गोल्ड वापरतो, रिफाईंड पाम रुची. अच्छा, रिफाईन पाम रुची वापरतात. रुची गोल्ड चांगलं आहे.
तळायला पाम तेलच चांगलं आहे. अच्छा. जर आपण सोयाबीन वगैरे केलं तर फेस येतो तळायला. अच्छा. आणि आपल्या रोज 5 पण डबे खूप लोक म्हणतात की पाम तेल चांगलं नसतं नाही स्पीड नाही चांगलं नसेल तळासाठी चांगलं आहे पाम तेल. फ्राय करायला फ्राय चांगलं करण्यासाठी पाहिजे पाम चांगलं तेल फ्राय दुसरा होतं पर्यायच नाही त्याला. कारण की आपली कडे त्या जवळजवळ 2 डबे तेल बसतं 30 किलो तेल बसतं कडे. बापरे. आणि आपल्या रोज 4 ते 5 डबे तेलाचे लागतात. अरे बापरे बापरे बापरे. तर बेसनची क्वालिटी तुम्हाला कळली आहे, एक नंबर आहे. आणि आज मिरची पण एवढी मस्त लागते ना की जशी आपल्याला खेकडा भजी मिळते तशी नाहीये. तशी नाही, गोल भजी. ही गोल भजी आहे. गोल भजी. गोल भजी याच्यात पण बेसन व्यवस्थित असणार. म्हणजे सगळ्यामध्ये एकच बेसन आहे पण चव वेगळी कशी काय लागते मग? चव वेगवेगळी लागते कारण की त्याचा फॉर्म्युला वेगळा आहे पीठ लावायचा. कशा सोडा असतो कशा सोडा नसतो. एकदम चहा बरोबर खायचा पकोडा आहे हा. आणि पण ते डीप फ्राय असल्यामुळे असतं तेल पण बाहेर पडत नाही भाजीवर. आणि थोडा वेळ झाला काढून तरी तुम्हाला अजून खुसखुशीतच आहे ते. हा वेळ झालाय काढून म्हणजे जरा जास्त गरम नाहीये पण तरी पण कुरकुरीत आहे. या दोन्ही गोष्टी माझ्याकडे मिळतो डबल थम्सअप. आणि हा यांचा वडापाव आहे गाईज. वडापावला पण शेंडी व एकदम भडजीवाली शेंडी यायला. मिरची पण दिलेली आहे. मिरची तर काय मिरचीला चव आहे यार. एक तर पाव एकदम क्यूट आहे, एकदमच चिंटुकला पाव मस्त. वडापावची मजा खरी अशी आहे ती चटणी बिटणी टाकून काहीच नाही एकदम असं पाहिजे वडापाव. आणि त्याच्या आतमध्ये वडापाव आपण इथं वडा उघडूया. हो भाजी बघ आणि त्याचं आवरण पण जाड आहे एकदम. हो हो काय याच्यात आलं लसणाचा वास आहे. हो त्याच्यात काय काय जातं आपल्या भाजीमध्ये? आमचे प्रायव्हेट मसाले पण आहेत थोडे. प्रायव्हेट मसाले पण आहेत आणि सिक्रेट मसाले. सिक्रेट मसाले पण आहेत आणि अद्रक लसूणची आम्ही हो आलं लसूणची पेस्ट चांगलीच आहे. पेस्ट करून फोडणी देतो त्याला. अच्छा फोडणी देतो त्याला. अच्छा रोजच्या रोज नवीन बनवतो. माझी भाजी आहे ना तिला खूप चव आहे. याची भाजी ना बिलकुल पण बुळबुळीत नाही आहे. थोडासा मॅचसाठी थोडासा खारट आहे, थोडासा एकदम किंचित खारट आहे. पण गंमत अशी आहे ना यात एकही मसाले नाही आहेत, काहीच नाही आहे, तरी पण त्याच्या भाजीमध्ये एवढी चव आहे ना भरलेली की ती एकदमच स्ट्रॉंग फिलिंग देते तुम्हाला. आणि भाजी भरपूर आहे, बेसन कमी आहे. हा ही एक गोष्ट महत्वाची. बोलता बोलता वडापाव संपला पण माझ्याकडनं. आणि सिंगल पीस फॉर 15 रुपये मला वडापाव मिळतोय. अगेन डबल थम्सअप अगेन. चला आता मी निघतो. आता एकदम शेवटची जागा आहे ही इकडची आणि तुम्ही बघाल तर एकदमच अशी विंटेज जागा आहे आणि एकदम लोकल जागा आहे. लोकल जागा. त्याचं नाव आहे कैलास पावभाजी. आणि लोकल लोकांनी सुचवलेली जागा आहे. हो म्हणजे आम्ही पण ह्यांनी पण ती डिसाईड सांगितली नाही आम्हाला रस्त्यात आम्ही खात असताना काही लोक भेटली आणि ते म्हणाले की तुम्ही ट्राय करा पावभाजी कैलासची चांगली. आणि मी ह्याला बोललो पण की बाबा मी सोलापूरची सुप्रजाची पावभाजी खाल्ली आणि ती माझी फेवरेट आहे. ते म्हणतात त्याच्याहून बेटर आहे. बघूया आता बेटर आहे का. बघूया आता. तो 50 रुपयाची पावभाजी आलेली आहे. तुम्ही पहिलंच बघतोय तर मला दादा ह्याच्यामध्ये खूप सारं तेल दिसतंय. म्हणजे आमच्या सरदार पावभाजी पण फेमस आहे आणि ती फेमस काय कारण त्यात खूप सारं बटर असतं पण यात बटर नाही, यात प्रॉपर तेल आहे. राईट. सो ट्राय करूया आपण बघून तरी. आणि असं पण आहे ना की जागेवरती पूर्वी खूपच गर्दी असायची. खूप गर्दी असायची म्हणजे चालू झाली तेव्हा. पण बघूया कांद्याने टाकूया आपण. म्हणजे काय ना सीन ते म्हणतात ना की अनहेल्दी गोष्टी खूपच टेस्टी असतात. त्यातला प्रकार आहे हा. म्हणजे एवढं त्याची चव बनली आहे ना म्हणजे त्याने जे तेल टाकलंय त्याला माहिती आहे की काय ती चव येणार आहे आणि ती चव तू खाऊ बघा. मग ही चव तेलामुळे झालेली, बटरमुळे ही चव येऊ शकते. बटरमुळे चव नाही, ही तेलाची चव आहे. पावासोबत खाऊन काय पावभाजी आहे यार. म्हणजे कांदा टाकला तर मजा आली याच्यामध्ये. बघून तर ही अपेक्षाच नव्हती मला की अशी चव येईल काहीतरी. पण असे जे मसाले आहेत मसाल्याचाच गेम आहे. पावभाजी हेल्दी नाहीच आहे. त्यामुळे तुम्ही पावभाजी खायला जर तुम्ही येताय तर तुम्ही तो हेल्दी हा विषय काढून टाका. कारण तुम्ही पावभाजी ठरवली ना खायची, संपला विषय. म्हणजे तो जो मुलगा मला बोलला ना की सुप्रजाची पावभाजी ओके आहे त्याच्यासमोर क्वालिटी आहे. मी काय मी स्वतः बघितलं किती तेल पडलेलं याच्यामध्ये तरी पण चवीसाठी ही पावभाजी
जे मसाले आहेत ना याचे, आणि कुठेही मला ओठांवरती तेल नाही लागत आहे असं. आणि आणि एक बघाल ना तुम्ही, तर कुठे रंग पण नाहीये की पावभाजीचा कुठला रंग टाकला याच्यामध्ये रंग निघालाय. मेरा नाम भगवानलाल सिरवी. भगवानलाल दादा, तुमची मी आता पावभाजी खाल्ली, म्हणजे मला वाटलंच नव्हतं की ती एवढी टेस्टी असेल. ती टेस्टी कशामुळे झाली? किसकी वजह से टेस्टी हुआ? ये अभी तो नॉर्मली है, हाँ इससे भी और भारी बनाएंगे. इससे भारी? इससे भी भारी. तो अभी क्यों नहीं बना इससे भारी? एरिया के हिसाब से चलना पड़ता है. अच्छा, 50 रुपए का पाव भाजी तो हाँ, वैसा ही बनाओगे उसको. 100 रुपए करेगा तो क्या अलग करोगे 100 रुपए में आप? वो और उसका अलग डिजाइन भी अलग होगा, डिजाइन अलग रहेगा, डिजाइन भी अलग रहेगा और स्वाद भी अलग रहेगा. बट आपका जो पाव भाजी मैंने खाया है ना, वो ऐसा लगा कि ये पाव भाजी में आप पनीर डालोगे तो उसका भी अच्छा सब्जी बनेगा, उसमें आप चिकन डालोगे पनीर उसका भी फेल है. क्या मसाला क्या है आपका? वो अलग ही मसाला अपने पास, मतलब सीक्रेट मसाला है एकदम. ये अपने पाव भाजी का मसाला, लेकिन अपने अलग मसाला है वो. आप खुद बनाते हो सब ये मसाला? हाँ, बरोबर. अरे वाह. यात पनीर टाका, पनीरची भाजी झाली. हो. काजू टाका, काजूची भाजी. इतकी अप्रतिम भाजी आहे पावभाजी. इतकी अप्रतिम पावभाजी आहे, युनिव्हर्सल भाजी. मग याच्यावरती चीज करून टाका, चीज पावभाजी बाब लागेल. साखरेसारखं झालं या पावभाजीचं. साखर कसं दुधात टाकल्यावर विरघळून जाते. तसं आहे, कुठल्याही ह्याच्यात टाकून द्या. काय बाप यार, काही लोक मारतील मला, पण या पावभाजीला माझ्याकडनं मिळतोय गोल्डन थम्सअप. चव आहे चव. फक्त ह्या गोल्डन थम्सअप आहे ना, हा फक्त चवीला आहे. चवीला आहे. तेल बिल बाकी काहीच बघायचं बघूच नाही. नका, फक्त चवीला बघा. कुठे चवीला कुठे आहे. बसला, काय आहे, आसपास कोण आहे, विसरून जा. फक्त चव. फक्त चव, फक्त चव गाईस, फक्त चव. सो अशा प्रकारे मला या तुळजापूरने आज दिवसभर जे काय खायला घातलं तुम्ही, आणि इकडे वेगळं आयटम मी ट्राय केलं, आणि एंड विथ गोल्डन थम्सअप होईल असं मला वाटलं पण नव्हतं. पण खूप छान मजा आली. दादा तुम्ही खूप छान फिरवलं, तुमचे मित्रपरिवार खूप छान छान आले आज. आपला नाही, भाडीपामुळे हा मित्रपरिवार आपला तयार झालेला आज एवढी लोक भेटले आपल्याला आणि त्यांनी फिरवलं आपल्याला, प्रेमाने त्यांचं तुळजापूर दाखवलं, मज्जा आली. ह्यांचं आमचे मित्र आहेत, दाखव, दाखव, दाखव. सूरज साठे, ह्यांचं सगळ्यात जास्त आभार माना. आभार मानले पाहिजे. हा, आणि सकाळी आपले जे होते ना सागर दादा, त्यांनी खूपच सुंदर फिरवलं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. तुळजापूरमधल्या कुठल्या प्लेसेस राहिल्या असतील तर तुम्ही त्या कमेंट करून सांगा. आम्ही पुढच्या वेळी परत येऊ. तुळजापूर काय माझी देवी आहे, माझी कुलदेवता आहे, भवानी माता माझी आई आहे. दर्शनाला नक्कीच येईन परत. आणि तुम्ही असंच व्हिडिओ बघत राहा, सबस्क्राईब करा, हाईप करा आणि भाटूबावरती प्रेम करा.